राज्याच्या ग्रीन हायड्रोजन धोरणाला बूस्टर मिळालाय। ग्रीन हायड्रोजन क्षेत्रामध्ये 2,76,300 कोटींचे करार झालेत। एकूण 7 कंपन्यांशी सामंजस्य करार झालाय। महाराष्ट्रात 64 रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामधून करार झालेला आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावरती सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। अलीकडेच राज्याचं ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर झालेलं होतं। राज्याच्या ग्रीन हायड्रोजन धोरणाला बूस्टर मिळालाय। ग्रीन हायड्रोजन क्षेत्रामध्ये 2,76,300 कोटींचे करार झालेत। एकूण 7 कंपन्यांशी सामंजस्य करार झालाय। महाराष्ट्रामध्ये त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामधून हे करार झालेत। सह्याद्री अतिथीगृहावरती सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती। अलीकडेच राज्याचं ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर झालेलं होतं। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, अपडेट्स। निश्चितच ती राज्यासाठी सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, कारण एकीकडे त्यावेळी राज्यातील प्रकल्प आहे ते गुजरात किंवा अन्य राज्यात वळते होत असल्याचा आरोप कुठेतरी विरोधक करत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तब्बल 7 कंपन्यांबरोबर करार झालेले आहेत आणि यामधून तब्बल 63,900 रोजगार निर्मिती होणार आहे। याशिवाय 2,76,000 कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात होणार आहे। ज्या 7 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी असेल, जेएसडब्ल्यू एनर्जी सारखी मोठी कंपनी असेल, आवादा ग्रीन हायड्रोजन जी हायड्रोजन निर्मितीमधली सर्वात मोठी कंपनी आहे, रिन्यू एफएल असेल, वेल्सपन गोदावरी जीएच असेल आणि आयनॉक्स एअर असेल आणि एलएनटी सारखी कंपनी असेल, अशा नामांकित कंपन्यांनी ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधकांना कामातून उत्तर देण्याचं काम आहे ते सत्ताधारी करताना पाहायला मिळत आहे। निश्चित चेतन, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।